आपल्यासोबत राष्ट्रवादीचे सांस्कृतिक चित्रपट प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आहेत. त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, हा जो कलाकार कट्टा आहे तो हटवण्यात येणार आहे, त्याबद्दल काय सांगा? मुळात ही बातमी ज्या वेळेसपासून आली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पहिल्या दिवशीपासूनच आम्ही इथं आंदोलनाला सुरुवात केली, याला विरोध केला. कारण का हा कलाकार कट्टा मुळातच मुख्य चौकात जरी असला तरी तो एका साईडला आहे, एका बाजूला आहे. आणि इथं आपण बघताय की ऑलरेडी हा मुख्य रस्ता आहे पुणे शहरातला. इकडं फर्ग्युसन रोड आहे, डेक्कन जिमखाना आहे, भांडारकर रोड आहे, मागणं खंडोजी बाबा चौक आहे. मुळात इथं ऑलरेडी कट्टा असला काय किंवा नसला काय किंवा महानगरपालिकेने हा कट्टा स्थलांतरित जरी केला तरी इथं 12 महिने 365 दिवस ही गर्दी असतेच. दुसरा मुद्दा हा आहे की हे जे फुटपाथ लांबलचक तुम्हाला आत्ता दिसतात ते मुळात ह्याचा जो मूळ रोड जो होता वाहतुकीचा तो ह्या फुटपाथमुळं कमी झालेला आहे. आणि ह्या फुटपाथ कधी वाढलेले आहेत? ज्यावेळेस भाजपचीच सत्ता होती, ज्यावेळेस स्मार्ट सिटी योजना आली भाजपची, त्यावेळेस हे फुटपाथ वाढवले गेलेले आहेत. आणि मुळात जो मूळ रोड इथला होता तो कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळं खरं तर ही वाहतूक कोंडी याच्यामुळं होती आहे, ना की या कलाकार कट्ट्यामुळं. त्याच्यामुळं आम्ही आयुक्तांना दुसऱ्याच दिवशी या संदर्भात पत्र दिलं. आयुक्तांना यातल्या काही गोष्टी, काही बारकावे माहीत नव्हते. त्यांना आम्ही मुळात पहिल्यांदा हे सांगितलं की साहेब, कलाकार कट्टा ही संकल्पना असतानाच भाजपच्या नगरसेवकांची होती. त्याचं उद्घाटन आदरणीय आत्ताचे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांनी केलं होतं. चंद्रकांत दादा पाटील होते. आत्ताचे जे परत सभागृह नेते झाले ते गणेश बिडकर, तेही त्यावेळेस उपस्थित होते. मग एवढं सगळं असताना आत्ताच्या स्थानिक इथल्या भाजपच्याच नगरसेवकांमध्ये आणि त्यावेळेसच्या नगरसेवकांमध्ये मग आता कुठंतरी मतभेद असताना आम्हाला दिसतात. ते जे कलाकार इथं आहेत त्यांना एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन मिळालं आहे. त्यांना या मुख्य चौक असल्यामुळं इथल्या प्रेक्षकांची, इथल्या लोकांशी त्यांचं इंटरॅक्शन डायरेक्ट झाले. आज तुम्ही बघताय की इथं ड्रॉईंग काढणारी एवढी मुलं आहेत, त्यांचे चित्र, त्यांचं पेंटिंग खूप चांगल्या पद्धतीने सेल होतं आहे आणि त्यांना चांगलं उदरनिर्वाहाचं साधन इथं तयार होतं आहे. अनेक कलाकारांना इथं चांगले व्यासपीठ, चांगलं हक्काचं एक व्यासपीठ त्यांना मिळाले. आणि असं सगळं असताना मुद्दामून भाजपच्या नगरसेवकांनी हा खोडसाळपणा केला आहे असा आमचा आरोप स्पष्ट आहे. बातमी म्हणजे थोडक्यात.